शेतकरी मित्रांनो, आज 19 डिसेंबर 2024 आज आपण आलो आहे गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये। गहू या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया। तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राइब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये गहू या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता। चला तर सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, गहू या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन आपल्याला 20 ते 25 दिवसात दरम्यान करायचे आहे आणि गहू या पिकामध्ये सुरुवातीला जास्तीत जास्त मर रोगाचा गाभमरचा प्रादुर्भाव असेल, बघू शकता अशा प्रकारे प्रादुर्भाव जास्तीत जास्त असेल तर पहिली फवारणी ही 15 ते 20 दिवसादरम्यान सुद्धा आपण करू शकता। गहू या पिकावर पहिली फवारणी घेत असताना 15 ते 20 लिटरचा पंप घ्यायचा आणि पाण्याचे प्रमाण अधिक घ्यायचे आहे, तरच गहू या पिकावर केलेल्या फवारणीचा रिझल्ट 100% आपल्याला मिळेल। गहू या पिकावर पहिली फवारणी घेताना सर्वप्रथम आपल्याला ॲसिपेट 75% हे 30 ग्रॅम घ्यायचं आहे। यासोबत इमिडा क्लोरोपिड 17.8% हे 10 ml घ्यायचं आहे। सोबत जर आपल्या शेतामध्ये गहू या पिकाचे पाने पिवळे पडले असेल तर अशा ठिकाणी सल्फर कोसावे WD-चे 80% 30 ग्रॅम घेऊ शकता। या व्यतिरिक्त गहू या पिकाचे पाने पिवळे पडले नसतील किंवा लाल पडले नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला सल्फर घेण्याची आवश्यकता नाही। या उलट जर आपल्या शेतामध्ये गहू या पिकात चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल तर अशा ठिकाणी सल्फर ऐवजी आपण ईसा बियाणे हे 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घेऊ शकता। यासोबत आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे। पाणी व्यवस्थापन करताना एका पाईपावर बघू शकता या ठिकाणी 20 फुटावर आपल्याला एक नोजल बघायला मिळते। तर अशा ठिकाणी पहिले पाणी व्यवस्थापन करताना एकरी आपल्या शेतामध्ये जे काही जर्मिनेशन गव्हाचं झालेलं आहे, जास्तीत जास्त दाट गहू असेल तर अशा ठिकाणी 25 किलो युरिया द्यायचा आहे आणि गहू चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाले नसेल म्हणजे पातळ गहू निघाला असेल तर अशा ठिकाणी एक बॅगसुद्धा युरिया आपण देऊन पाणी व्यवस्थापन करू शकता। पाणी देत असताना सर्वप्रथम आपल्याला जेवढं आपण क्षेत्र भिजवत आहे तेवढ्या क्षेत्रामध्ये पाणी द्यायचं आहे। परत मोटर बंद करून परत त्या ठिकाणी युरिया फेकून परत त्या ठिकाणी 1 तास पाणी लावायचं आहे, जेणेकरून गव्हामधील नत्र उडून जाणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या गहू या पिकामध्ये पहिले पाणी व्यवस्थापन त्याबरोबर पहिले खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। सुरुवातीला जे काय आपण अमृत पॅटर्नचा शेड्यूल आहे त्या प्रकारे जर आपण रासायनिक खत दिले असेल तर आपल्याला अधिक प्रमाणात जे काही रासायनिक खत आहे टाकण्याची गरज नाही। पण फवारणी जर आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले तर नक्कीच गहू या पिकामध्ये सुद्धा इतर पिकासारखं आपण अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये विक्रम करू शकाल। शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल। नमस्कार।